सराव संच 1.5 सराव संच 1.5 मध्ये सर्व शाब्दिक उदाहरण आहेत आणि शाब्दिक उदाहरणामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिलेलं शाब्दिक उदाहरण नीट वाचणे। आपण सुरुवात करूया पहिल्या उदाहरणाला। पहिलं उदाहरण आहे दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे तर त्या संख्या शोधा। आपण परत एकदा बघूया। दोन संख्यांमधील फरक 3। आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की दोन संख्यांमधला फरक किती आहे? 3 आहे। म्हणजे आपल्याला सुरुवात करताना समजा मोठी संख्या x आणि लहान संख्या y। आता काय म्हटलेलं आहे? दोन संख्यांमधील फरक ज्यावेळेला आपण दाखवतो त्यावेळेला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो। म्हणून पहिल्या अटीनुसार, ही पहिली अट आहे, पहिल्या अटीनुसार x वजा y दोघांमधला फरक 3 हे झालं आपलं समीकरण 1। पुढे काय म्हटलंय बघा, मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे। मोठ्या संख्येची तिप्पट म्हणजेच काय? 3x। लहान संख्येची दुप्पट म्हणजे 2y आणि या दोघांची बेरीज किती सांगितले? 19। म्हणजे दुसऱ्या अटीनुसार तीन एक्स अधिक 2y बरोबर 19 हे झालं समीकरण नंबर 2। आता बघा की इथे y चा सहगुणक 2 आहे, इथे y चा सहगुणक 1 आहे। म्हणजे आपण काय करणार? समीकरण 1 ला 2 ने गुणून समीकरण 1 ला 2 ने गुणलं तर काय होईल? x ला 2 ने गुणलं 2x वजा y ला 2 ने गुणलं 2y आणि 3 ला 2 ने गुणलं की 6 हे मिळालं आपल्याला समीकरण नंबर 3। आता नीट बघा की दुसऱ्या समीकरणामध्ये y चा सहगुणक अधिक 2 आहे आणि तिसऱ्या समीकरणामध्ये y चा सहगुणक वजा 2 आहे। विरुद्ध चिन्ह आले म्हणजे तिथे होणार बेरीज। समीकरण 2 आणि 3 यांची बेरीज करून समीकरण 2 काय बघा, 3x अधिक 2y बरोबर 19। समीकरण नंबर 2 2x वजा 2y बरोबर 6 समीकरण नंबर 3। आता बेरीज करतोय आपण 3 आणि 2 5 5x अधिक आणि वजा 2y 2y गेले आणि 19 आणि 6 झाले 25। म्हणून x बरोबर काय येईल तर 25 भागिले 5 5 एके 5 5 5 25 आणि म्हणून x ची किंमत आली 5।
आता x बरोबर 5 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवून समीकरण 2 काय आहे तर 3x अधिक 2y बरोबर 19 म्हणून 3 गुणिले 5 अधिक 2y बरोबर 19 3 किती झाले 15 अधिक 2y बरोबर 19 म्हणून 2y बरोबर आता हे 15 डावीकडून उजवीकडे गेले म्हणजे वजा होणार म्हणून 2y बरोबर उरले 4 म्हणून y बरोबर काय होईल तर 4 भागिले 2 बे के बे बेदुणे 4 y बरोबर किती आले 2 म्हणून मोठी संख्या बरोबर 5 लहान संख्या बरोबर 2 x आणि y च्या किमती यांना चौरस करा आणि शाब्दिक उदाहरण लिहायला विसरू नका। आता आपलं दुसरं उदाहरण आपल्याला बघायचं आहे आणि हे दुसरं उदाहरण जे आहे हे कृतीचं आहे आणि कृती सोडवायची आपल्याला। बघा काय दिलेलं आहे की हा आयत दिलेला आहे, मी आयत आहे, लांबी 2x अधिक y अधिक 8 आणि खाली 4x वजा y, इकडे रुंदी 2y दिलेली आहे, इथे x अधिक 4 आहे। आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आयताचा गुणधर्म काय आहे तर आयताच्या सम्मुखभुजा एकरूप असतात। सुरुवात करूया आपण आयताच्या सम्मुख भुजा एकरूप असतात। आता एकरूप असतात म्हणजे काय समोरासमोरील बाजू समान। आता इथे बघा 2x अधिक y अधिक 8 बरोबर 4x वजा y। आता ही दोन्ही पदे इकडे येतील म्हणजे 4x अधिक आहे तो डावीकडे आला की वजा होईल आणि y वजा आहे तो डावीकडे आला की अधिक होईल आणि डावीकडे अधिक 8 आहे तो उजवीकडे आला की वजा होईल। बघा म्हणून 2x वजा 4x अधिक y बरोबर वजा 8। आता 2x वजा 4x म्हणजे जिथे काय येणार वजा 2x, y अधिक y अधिक 2y बरोबर काय झालं वजा 8। आता एक लक्षात घ्या इथे वजा 2 बाहेर काढा किंवा फक्त 2 बाहेर काढा ते आपण ठरवायचं। इथे मी वजा 2 बाहेर घेतो म्हणजेच कंसात काय बघा हा x वजा चिन्ह बाहेर आलं म्हणजे कंसातल्या संख्येचं चिन्ह बदललं म्हणजे x वजा y बरोबर वजा 8। आता हे वजा 2 डावीकडून उजवीकडे जातात म्हणजेच x वजा y बरोबर वजा 8 छेद वजा 2। आता हे वजा आणि वजा चिन्ह गेलं बे के बे बेचोक 8 आणि म्हणून आपल्याला समीकरण काय मिळेल तर x वजा y बरोबर 4 अशा रीतीने आपल्याला मिळालं हे समीकरण 1। आता तसेच काय 2y आणि x अधिक 4 आहे रुंदीची म्हणजे x अधिक 4 बरोबर 2y। आता 2y ला डावीकडे आणूया 4 ला उजवीकडे आणूया दोन्ही धनपद आहे म्हणजेच काय होईल बघा x 2y इकडे आला वजा झालं आणि 4 अधिक आहे उजवीकडे गेला वजा 4 समीकरण नंबर मिळाला आपल्याला 2। आता एक गोष्ट लक्षात घ्या की समीकरण 1 मध्ये x चा सहगुणक 1 आहे, समीकरण 2 मध्ये सुद्धा x चा सहगुणक 1 आहे आणि दोघांची चिन्ह समान आहे दोन्ही धनपद आहेत म्हणजे तिथे समान चिन्ह असले की काय होतं वजाबाकी।
समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू x वजा y बरोबर 4. समीकरण 1 x वजा 2y बरोबर वजा 4. समीकरण 2 वजा बाकी म्हणजे या x चं चिन्ह बदललं, इथे वजाच्या बदली अधिक आलं, इथे वजाच्या बदली अधिक आलं. x आणि x काय झालं गेलं, अधिक 2y वजा y म्हणजे राहिलं y आणि इथे 4 ने 4 झाले 8. इथे आपल्याला y ची किंमत मिळाली. आता आपल्याला x ची किंमत काढायची म्हणून y बरोबर 8 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून x वजा y बरोबर 4, x वजा 8 बरोबर 4 म्हणून x बरोबर 4 अधिक 8 आणि म्हणून x बरोबर मिळाले 12. आता x आणि y च्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. मग सर्वप्रथम आपण इथे काय काढणार, तर पहिली आयताची लांबी काढायची आहे, मग आयताची रुंदी काढायची आहे. कारण आयताचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला लांबी आणि रुंदीची गरज आहे. तसंच आयताची परिमिती काढण्यासाठी सुद्धा आपल्याला लांबी आणि रुंदीची गरज आहे. म्हणून आयताची लांबी बरोबर. आता इथे 2x अधिक y अधिक 8 दिलेलं आहे, इथे 4x वजा y दिलेलं आहे. दोघांपैकी कोणतीही किंमत घ्या. मग आपण घेऊया 4x वजा y. 4x वजा y. आता 4 गुणिले x ची किंमत किती आले बघा 12 आले, वजा y ची किंमत किती आली आपली 8 आले. आता इथे 4 गुणिले 12 12 चोक 48 वजा 8. 48 मधनं 8 गेले किती राहिले 40. इथे एकक दिलेलं नाहीये म्हणून आपण फक्त एकक लिहिणार. आयताची रुंदी बरोबर. आता बघा इथे 2y दिलेलं आहे, इथे x अधिक 4 दिले. जे सोपं वाटेल ते निवडायचं. मी इथे आता 2y घेतलं तर मला 2 गुणिले y ची किंमत घ्यायला लागेल आणि x अधिक 4 घेतलं तर x ची किंमत आणि 4 ची बेरीज करायची. मग आपण घेऊया x अधिक 4. x ची किंमत आहे 12 अधिक 4 म्हणजे ही झाली 16 एकक. आणि आता आपल्याला आयताचं क्षेत्रफळ काढता येईल. आयताचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय, तर लांबी गुणिले रुंदी. म्हणजेच लांबी काय घेतले आपण x गुणिले y, किंवा असं न लिहिता लांबी आपण काढलेलीच आहे डायरेक्ट 40 आणि रुंदी किती आली आपली 16 म्हणजे 16 शून्य शून्य आणि 16 चौक 64 चौरस एकक. आयताची परिमिती बरोबर सूत्र काय 2 कंसात लांबी अधिक रुंदी. आता इथे तुम्ही लांबीच्या बदली L लिहू शकता आणि रुंदीच्या बदली B लिहू शकता. मग आता 2 कंसात लांबी किती आली बघा 40 आणि रुंदी किती आहे 16. 40 अधिक 16 2 गुणिले 56 बरोबर 112 एकक.
आता आपण तिसरं उदाहरण बघतोय. काय दिलं उदाहरण ते पहिलं बघून घेऊया. वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते. मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते. इथे दोन अटी आहेत. तर आपण सुरुवातीला समजा वडिलांचे आजचे वय x वर्षे आणि मुलाचे आजचे वय y वर्षे. आता पहिल्या अटीनुसार काय म्हटलेलं आहे बघा. तर वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट. आता वडिलांचं वय जर x असेल आणि मुलाच्या y या वर्षाची दुप्पट केली तर काय होईल, अधिक 2y, आणि या दोघांची बेरीज येते 70. हे झालं समीकरण 1. दुसरी अट काय दिली बघा. दुसऱ्या अटीनुसार मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट, म्हणजे वडिलांच्या वयाची दुप्पट करायचे, त्याच्यामध्ये मुलाचं वय मिळवायचे आणि दोघांची बेरीज येते 95. हे झालं समीकरण नंबर 2. आता समीकरण 1 मध्ये बघा y चा सहगुणक 2 आहे. समीकरण 2 मध्ये y चा सहगुणक 1 आहे. म्हणजेच समीकरण 2 ला 2 ने गुणलं. आता समीकरण 2 ला 2 ने गुणलं, 2x ला 2 ने गुणलं, काय येणार 4x अधिक y ला 2 ने गुणलं, काय येणार 2y, बरोबर 95 ला 2 ने गुणलं 190. हे झालं समीकरण नंबर 3. आता बघा की अधिक 2y, समीकरण 3 मध्ये पण अधिक 2y आहे आणि समीकरण 1 मध्ये पण अधिक 2y. तर समीकरण, इथे एक गोष्ट लक्षात घ्या की दोघांची चिन्ह समान आहेत, म्हणजे इथे क्रियापदचे होणार आहे, वजाबाकी होणार आहे. म्हणजे समीकरण 3 मधून इथे मी समीकरण 3 लिहिलं पहिलं, कारण का मोठ्या अंकात लहान अंक वजा करणं सोपं होतं. समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करून 4x अधिक 2y बरोबर 190. समीकरण 3 आणि समीकरण 1 काय बघा, x अधिक 2y बरोबर 70. x अधिक 2y बरोबर 70 हे आहे समीकरण 1. आता वजाबाकी करतो, म्हणजे चिन्हांचा बदल आला. x अधिक आहे त्याचं चिन्ह वजा झालं, अधिक 2y आहे वजा होणार, 70 सुद्धा अधिक आहे म्हणजे इथे वजा. मग 4 वजा 1x म्हणजे राहिले 3x, अधिक 2y आणि वजा 2y यांचं निरसन झालं आणि 190 मधना 70 गेले 120 आले. म्हणून x बरोबर 120 छेद 3, 3 एके 3, 3 चौक 12, 3 शून्य 0. इथे आपल्याला x ची किंमत मिळाली 40. आता x वरून आपल्याला काढायची किंमत y ची, म्हणून x बरोबर 40 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून
समीकरण 1 काय बघा, x अधिक 2y बरोबर 70, x अधिक 2y बरोबर 70, हे झालं समीकरण 1. आता x च्या जागी काय लिहायचे आपल्याला, 40, 40 अधिक 2y बरोबर 70. आता हा 40 इकडे अधिक आहे, उजवीकडे गेल्यानंतर होणार आहे वजा, म्हणून वजा लिहायचं इथे. 70 वजा 40 म्हणजे 2y बरोबर काय झालं, 70 वजा 40. 2y बरोबर काय किती आले, 30, आणि म्हणून y बरोबर 30 ला 2 ने भागलं तर आपल्याला मिळणार आहेत 15, आणि म्हणून y बरोबर 15. आणि मग खाली आपल्याला शाब्दिक उदाहरणाला शाब्दिक उत्तर लिहायचंच आहे. वडिलांचे आजचे वय 40 वर्षे आणि मुलाचे आजचे वय 15 वर्षे. सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ आवडलाच असेल. हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला खेडेकर एज्युकेटर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करायला विसरू नका, कारण त्यामुळे तुम्हाला रोज येणारे नवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन